दिल्लीत जयंत पाटील बोलतात। रुक जाओ भैया, आप आगे मत आओ, बस बस बस। अरे पहले पहले हो जाओ यार, आप लोग टिकट करो। चला शुरू। आज पहले मराठी करते हैं, पहले मराठी बोले मराठी। हमारे को एयरपोर्ट जाना है तो शॉर्ट करिए। पहले मराठी सर, पहले मराठी। आज आप पीछे मत आइए, आप इधर। आज महाराष्ट्रामध्ये पंढरपूरला पोटनिवडणूक आहे। त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि मी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी पंढरपूरला गेलेलो आणि त्यानंतर इथे येऊन आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब यांना पंढरपूरमधल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आणि आमच्या लक्षात आलेले मुद्दे सादर केले। आम्ही त्याबाबतीत पक्ष म्हणून एक निर्णय घेतलेला आहे, परंतु आमचे जे मित्र पक्ष आहेत शिवसेना आणि काँग्रेस यांच्या प्रमुखांशीही उद्या परवा आम्ही बोलू आणि त्या बाबतीतला निर्णय जाहीर करू। गृहमंत्र्यांच्या राजकीय भवितव्याचं पुढे काय आहे? असं आहे की सध्या महाराष्ट्राची एटीएस या प्रकरणाची चौकशी करते, NIA देखील चौकशी करते आणि या चौकशीच्या माध्यमातून काही ना काही ठोस अशा गोष्टी बाहेर येतील असा आम्हाला विश्वास आहे। येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस यांचं आमचं ठामपणाने मत आहे की या जे गुन्हे झालेले आहेत, अंबानीच्या घराच्या बाहेर जी वाहन ठेवण्यात आलं आणि मनसुख हिरेन यांची हत्या, या बाबतीत खोलात जाऊन ज्यांनी हे गुन्हे केलेले आहेत त्यांना शोधून काढण्याचं काम ज्या एजन्सीज करतायत त्यांचा तपास पूर्ण होणं आवश्यक आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर तो तपास पूर्ण होईल। पहले मराठी में पूरा करो, बाद में हिंदी में। असं आहे की गृहमंत्र्यांचा राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही। आम्ही हा जो प्रमुख मुद्दा आहे, जो प्रमुख घटना जी झालेली आहे त्याच्याकडून लक्ष विचलित करण्याची कोणती आवश्यकता नाही। जे अंबानींच्या घराच्या भोवती जी वाहन ठेवलं आणि मनसुख हिरेनची हत्या, याचा शोध याच्यावरच आमचा फोकस आहे आणि याच्यानंतर यथायोग्य बाकीच्या गोष्टी चौकशी का असं आहे की आदरणीय पवारसाहेबांनी आज सांगितलेलं आहे की अशा मुंबई पोलीस याच्यातली पारदर्शकता वाढवणे, याच्या बाबतीतल्या जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॅप्सेस काही निमित्ताने यात पुढे आले, या सगळ्यांचीच चौकशी होण्याच्या संबंधी रिबेरो यांच्यासारखा निष्पृह अधिकारी आणि किंवा त्या प्रकार तत्सम एवढ्या इंटिग्रिटीचा अधिकारी यांच्याकडून याबाबतीत ॲडवाईस घ्यावा, सल्ला घ्यावा आणि याच्यातली जी परिस्थिती सध्या आहे त्याच्यात अधिक चांगल्या पद्धतीचं ॲडमिनिस्ट्रेशन असावं अशा पद्धतीचा सल्ला घेण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सूचना, त्यांचा आदेश या निमित्तानं त्यांचं मत लक्षात घेऊन त्यांना आम्ही हे सादर करणार आहे। त्यानंतर तो जे निर्णय घेतील ते त्याप्रमाणे पुढे कारवाई होईल। असं आहे, देखो 2 मिनिट। देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील अनेकांच्यावर आरोप झाले, त्यांनी कुणालाही राजीनामा द्यायला लावला नाही। मी त्या खोलात जाणार नाही, त्यांच्याशी आमची काही त्या बाबतीत स्पर्धा नाही, परंतु त्या बाबतीत जे समोर येतंय त्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचा जो गुन्हा आहे त्याच्यापासून लक्ष विचलित करण्याचा जर कोणाचा प्रयत्न असेल तर तेही होता कामा नये। देशमुख को लेके क्या कोई पार्टी ने फैसला किया है? क्या उनका इस्तीफा लिया जाएगा और अगला मुख्यमंत्री कौन होगा? महाराष्ट्र में अंबानी, मुकेश अंबानी, इनके घर के बाजू में जो
व्हीकल रखा गया, जिलेटिन रखा गया, बाद में उसके बाद में मनसुख हिरेन की हत्या हो गई। इसकी जांच हमारी महाराष्ट्र की एटीएस कर रही है, साथ में एनआईए भी कर रही है। ये दोनों की जांच के बारे में हमें पूरा विश्वास है कि इसमें से जो मेन कल्प्रिट है, जो कितना भी बड़ा अधिकारी हो, उसके अगर इसका सुराग वहां तक पहुंचता है तो सब जगह जाने की आवश्यकता है। तो उसका अच्छा इन्वेस्टिगेशन होने की आवश्यकता है। एटीएस कर रही है, एनआईए भी कर रही है, उसको महाराष्ट्र सरकार पूरा सहयोग दे रही है और हमें पूरा विश्वास है कि इसमें जो मेन कल्प्रिट है वो जल्द से जल्द सामने आएंगे। अनिल देशमुख का इस्तीफा मांगा जा रहा है, ये मांगा जा रहा है कि अनिल देशमुख को इस्तीफा दिया जाए परमवीर सिंह ने जो चिट्ठी लिखी है उसके बाद से। देखो, महाराष्ट्र के सरकार ने ये निश्चित किया है कि इसमें ये पूरा अच्छा तरह से इन्वेस्टिगेशन करेंगे। उसमें जो अधिकारी इन्वॉल्व है, अगर बड़े कोई अधिकारी इन्वॉल्व है तो वहां तक पहुंचने की जरूर कोशिश होगी। और 2 मिनट पहले मेरे को और उनके इन्वेस्टिगेशन में अगर कुछ आया तो हमारे ये प्रयास रहेगा कि उसमें से जो मेन कल्प्रिट है उसको ढूंढ निकालेंगे। अब ये जब हमने निश्चय किया है और ये कोशिश जारी है, तब उसके बाद में किसी ने अगर कुछ खत लिखा है तो मैं कल भी ये बोल चुका हूँ, ये आफ्टर थॉट है। हमें लगता है कि इससे ये जो मीडिया का जो लक्ष्य है वो विचलित करने का भी प्रयास इसमें हो रहा है। अनिल देशमुख की रेजिग्नेशन की कोई आवश्यकता नहीं है। हमारी एटीएस पूरा छानबीन के तपास कर रही है और हमें पूरा विश्वास है कि उसमें से हम कल्प्रिट कौन है वो जल्द से जल्द ढूंढ के निकालेंगे। बीजेपी प्रदर्शन कर रही है पूरे देश भर में, वो तो उनको कुछ सर, हिरेन भाई के मामले को एनआईए ने जांच करने के लिए महाराष्ट्र सरकार को लिखा है, आप लोग क्या उनकी मौत की भी जांच? हमारे एटीएस ने आज इसके बारे में 2 लोगों को अरेस्ट की है। उनके पास से भी कुछ इन्फॉर्मेशन उन्होंने इकट्ठा की है और हमें लगता है कि इन्वेस्टिगेशन के काफी करीब हम पहुंच रहे हैं। पाटिल साहब, मेरा सवाल ये है कि आपकी पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष ने आज दोपहर में कहा कि इस्तीफे पर फैसला शिवसेना के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करेंगे, तो क्या बैठक में इस पर बातचीत हुई? दूसरा हमारा सवाल ये है कि आप कह रहे हैं कि इस्तीफा नहीं देंगे, क्या मंत्री परिषद में फेरबदल की संभावना है? गृह मंत्री से अनिल देशमुख को हटाकर दूसरा मंत्रालय दिया जाए? देखो, माननीय मुख्यमंत्री जी, चीफ मिनिस्टर साहब का तो ये अधिकार रहता है, लेकिन इसमें जो चीजें सामने आ रही है, अलग अलग चीजें, अलग अलग इन्फॉर्मेशन सामने आ रही है। हमारे एटीएस, जो मैंने पहले बोला, वो इससे इन्वेस्टिगेशन चालू है और अनिल देशमुख जो गृह मंत्री है, उनके इस्तीफे का अभी कोई सवाल उद्भवता नहीं है। परमवीर सिंह की जो चिट्ठी है उसकी जांच कौन कर रहा है? ऐसा है, आरोप गंभीर है, हम भी मानते हैं, लेकिन इसमें क्या है क्या नहीं, इसके बारे में अलग से विचार होगा। इसीलिए पवार साहब ने आज कहा है कि रिबेरो जैसे इंटीग्रिटी का अधिकारी, उन्होंने मना कर दिया कि मैं जांच नहीं करूं, मेरी उम्र वैसे इंटीग्रिटी का आदमी उन्होंने मना किया, तो उसी इंटीग्रिटी के आदमी के माध्यम से मुंबई एडमिनिस्ट्रेशन, जैसे कि एक कार मिली इस सब गुने में जो पुलिस की थी, ऐसे जो एडमिनिस्ट्रेटिव लैप्सेस है और जो भी नरेंद्र इधर प्रश्नच नाही असंही त्यांनी म्हटलंय. मला तरी माहित नाही. हा विषय संपला असं म्हणायचं का? हा विषय संपला म्हणायचं का? आंदोलन राजीनाम्याची मागणी केली जाते विरोधी पक्षात. त्याबद्दलच पक्षाची भूमिका आमच्या प्रांताध्यक्ष सांगतायत. आता पण हा विषय संपला असं वाटतं. चला, थँक्यू. थांबू नका बरं का प्लीज. त्यामुळे अजितदादा पवार यांनी बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला. उसका इन्वेस्टिगेशन करने की हमें सबसे बड़ी आवश्यकता है. किसी ने उनको हटाने के बाद कुछ आरोप किया है तो उसके बारे में अलग से गौर किया जाएगा. TV9 कुमार सर. यांचं मोठं आणि महत्त्वाचं विधान
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची तुर्तास गरज नाही. ATS योग्य पद्धतीनं तपास करतंय. उद्या परवा मित्रपक्षांची चर्चा करून अंतिम निर्णय करू असं म्हणत त्यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं स्पष्टपणे नमूद केलंय. गेल्या काही काळापासून अजितदादा पवार, जयंत पाटील यांची बैठक सुरू होती शरद पवार यांच्यासोबत. शरद पवार सध्या दिल्लीमध्ये आहेत. संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि आज अजित पवार आणि जयंत पाटील हे पंढरपूरचा दौरा करून पंढरपूरमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक आहे आणि इथला दौरा पूर्ण करून थेट पुणे मार्गे अजितदादा आणि जयंत पाटील हे दिल्लीला पोहोचले. तास दीड तास मॅरेथॉन बैठक झाली. यावेळेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री प्रफुल्ल पटेल सुद्धा उपस्थित होते. सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यापूर्वी काँग्रेसचे नेते कमलनाथ हे देखील शरद पवार यांना भेटून गेले. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस वेणुगोपाल यांनीही शरद पवार यांच्याशी बातचीत केली. त्यामुळे आता दिल्लीमध्ये सुद्धा काँग्रेस थेट शरद पवार यांच्याशी बोलून या विषयातली माहिती गोळा करत आहे. निर्णय घेण्याच्या दृष्टीनं एक एक पाऊल पुढे टाकलं जात आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे. मूळ प्रकरणावरून लक्ष विचलित केलं जात आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे. मूळ प्रकरण हे कार्मायकल रोडवर गाडी सापडणं, त्यामध्ये काही जिलेटिनच्या कांड्या असणं यासह अन्य काही गोष्टी आहेत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, या सगळ्या मॅरेथॉन बैठकांच्या नंतर फक्त एवढंच ठरलं की मित्रपक्षांशी चर्चा करू आणि मग निर्णय घेऊ? मिलिंद, बैठकीच्या आतमधली सूत्रांची माहिती आहे की जोपर्यंत अनिल देशमुखांच्या विरुद्ध पुरावे समोर येणार नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करायची नाही अशा प्रकारचा निर्णय आजच्या बैठकीत झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. ही अत्यंत महत्वाची आहे. सोबतच ज्या पद्धतीने माहिती पुढे येत आहे की ज्या पद्धतीने ATSनी आज 2 लोकांना अटक केली आहे त्या संदर्भात पुरावा समोर आल्यानंतर त्या प्रकारची कारवाई होईल. आणि ज्या पद्धतीने चर्चा होती की मंत्रालयामध्ये बदल करण्याचा त्या संदर्भात बोलण्यासाठी जयंत पाटील यांनी औपचारिक नकार दिला. पण सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यामध्ये खास करून जर बघितलं आहे जोपर्यंत अनिल देशमुख यांच्या विरोधात बऱ्यापैकी पुरावे मिळणार नाही तोपर्यंत त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल नाही असं स्पष्ट संकेत मिळालेला आहे. आणि सोबत हे प्रशांत तू राहाच आपल्यासोबत. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सुधीर भाऊ, आतापर्यंत बैठकांमधनं राष्ट्रवादीच्या एवढंच समोर येत आहे असं दिसतंय की गुन्हा सिद्ध होत नाही किंवा ठोस पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत गृहमंत्र्यांचा राजीनामा नाही. असं आहे की अतिशय गंभीर घटना आहे असं मान्य केल्यानंतर कोणत्याही तपासावर दबाव येऊ नये याकरता हा राजीनामा असतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सर्व नेते गेले वर्षभर 100% साऊंड व्हॉल्यूमनी म्हणायचे की तुमचा मुंबई पोलिसावर विश्वास नाही का? भारतीय जनता पार्टीचे लोक पोलिसांना बदनाम करतात. आता आमचा उलटा प्रश्न आहे की तुमचा पोलीस आयुक्तावर विश्वास नाहीये का? परमवीर सिंग सारखे पोलीस आयुक्त जेव्हा सांगताय की 1750 दारूचे जे विक्रेते आहे यांच्याकडून 3 लाख रुपये घेण्याच्या संदर्भामध्ये बैठक झाली, महिन्याला 100 कोटी रुपये पाहिजे असं सांगितलं. व्हॉट्सअपचा जो परमवीर सिंग आणि ACP पाटील, जे ACP पाटील माननीय गृहमंत्री महोदयांच्या बंगल्यावर गेले होते, त्या ACP पाटलांचं आणि परमवीर सिंगाचं व्हॉट्सअपचं 16 मार्चचं व 19 मार्चचं संभाषण पुढे आलं आहे. आता प्रश्न एवढाच उपस्थित होतो की राष्ट्रवादी अशा पद्धतीने पाठीशी का उभा आहे? असं तर नाही की हे 100 कोटी ही पक्षासाठी घेतले जात होते. आता याची सुद्धा सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे. दारूच्या दुकानांना पण मग तुमचं गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठीचं आंदोलन सुरूच राहणार? आंदोलन गृहमंत्री फक्त पद या विषयावर नसून याची गंभीर चौकशी करत असताना, सखोल चौकशी करत असताना दबाव येता कामा नये. या अगोदर आपण बघितलं की या राज्यात ज्या ज्या घटना झाल्या, म्हणजे साधूची हत्यापासून
प्रत्येक प्रकरणामध्ये पोलिसांचं दबावात राजकीयकरण करण्याचा प्रश्न झाला. गुन्हेगारांना पाठीशी नाही पोटाशी छातीशी कवटाळण्याचा विषय आपण महाराष्ट्राने बघितला आहे. आणि या कोरोनात सरकार सांगत होतं आमच्याकडे पैसे नाही, पण या संकटात सुद्धा जे सरकारच्या अधिकाऱ्यांनी एक आश्चर्यजनक घटना ही 23 डिसेंबर 2020 ला आपण बघितली की 23 डिसेंबर 2020 ला त्यांनी दारू लायसन्स धारकांना मद्य विक्री अनुमतींना सूट दिली. आणि ही सूट का दिली ते आज लक्षात येत आहे की एप्रिल 3 लायसन्स 50% सूट, कारण यांना यांच्याकडून खंडणी घ्यायची होती. ठीक आहे सुधीर भाऊ, खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. त्यामुळे भाजपचा आक्रमक पवित्रा कायम राहणार आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, जर का ठोस पुराव्याशिवाय राजीनामा घ्यायचा नाही असा निर्णय झाला असेल तर खांदेपालट, फेरबदल या सगळ्या कुठल्याच गोष्टी येत नाहीत आणि मग सरकार सुद्धा स्थिर आहे म्हणायचं तर? ज्या पद्धतीनं संजय राऊत यांच्या बैठकीनंतर संकेत मिळाले होते की कुठल्याही प्रकारची अडचण महाविकास आघाडीमध्ये नाही आहे आणि सरकारला जे सरकार आहे ते स्थिर आहे. तीनही पक्षांमध्ये कुठल्याही प्रकारच्या वाद किंवा आरोप प्रत्यारोप होत नाही आहे अशा प्रकारचे स्पष्टपणे संकेत मिळाले होते. त्या दरम्यानच वेणुगोपाल, जे के सी वेणुगोपाल आहे काँग्रेसचे नेते, त्यांचा देखील दूरध्वनीवरची चर्चा झाल्याची माहिती पुढे आली होती. दरम्यानच कमलनाथ, जे माजी मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहे, ते देखील येऊन गेले होते. आणि ज्या पद्धतीनं म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत, त्यानंतर कमलनाथ, त्यानंतर एनसीपीच्या हे जे दोन ज्येष्ठ नेते आहेत अजित पवार आणि दुसरे जयंत पाटील, या संदर्भात माहिती देताना जेव्हा औपचारिक त्यांनी माहिती दिली तेव्हा सांगितलं की पंढरपूरच्या संदर्भात आम्ही चर्चा करण्यासाठी आलो होतो. पण खरी जी यामागची बिटवीन द लाईन जी स्टोरी आहे की अनिल देशमुखांसंदर्भात जो आरोप भारतीय जनता पक्षाच्या वतीनं करण्यात येत आहे त्याचा थोट आरोप देखील करताना स्पष्ट होत आहे की ते म्हणताय की जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं तेव्हा त्यांच्या अनेक मंत्र्यांच्या विरुद्ध अनेक प्रकारचे आरोप झाले आणि अनेकदा त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील झाली. तेव्हा कोणी राजीनामा दिला नाही. मग आम्ही का राजीनामा द्यावा अशा प्रकारची भूमिका जयंत पाटील यांनी घेतलेली आहे. आणि त्यांनी याच दरम्यान आम्हाला जे सूत्रांनी माहिती दिली की जोपर्यंत अनिल देशमुख यांच्या विरोधात ठोस पुरावा मिळणार नाही, ठोस पुरावा यांचा अर्थ असा होतो की त्यांच्या विरोधात कुठल्या प्रकारे जर परमवीर सिंगच्या चौकशीमध्ये कुठली गोष्ट आढळली असेल, सचिन वजेंच्या प्रकरणामध्ये कुठली गोष्ट आढळली असेल किंवा हिरेन मनसुख हत्या यांच्या प्रकरणामध्ये कुठली गोष्ट आढळली असेल, त्यामध्ये कुठेतरी अनिल देशमुखांचं नाव आलं की नाही हे देखील पाहण्यात जाणार आहे. पण महत्वाचं म्हणजे जर आपण राजकारण करतोय आणि राजकारण करताना आपल्या विरुद्ध आरोप होतात, अशा वेळी तुम्ही संजय राठोड यांचा राजीनामा घेता आणि दुसरीकडे अनिल देशमुखांना का वाचवता हा देखील एक प्रश्न आता उपस्थित होतो. पण मग असं म्हणायचं की आता जी काही मिनिटापूर्वी बैठक संपली त्यानंतर एक प्रकारे अनिल देशमुख यांना जीवदान मिळालंय किंवा अभय मिळालंय? सध्या तरी त्यांना जीवदान मिळालं असंच म्हणावं लागेल, कारण की जोही निर्णय होईल तो होळीनंतर होईल अशा प्रकारचे स्पष्ट संकेत मिळत आहे. सध्या तरी ज्या पद्धतीनं सूत्रांची माहिती आहे की ठोस पुरावा, पण महत्वाचं म्हणजे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती नैतिक दबाव वाढत आहे आणि त्या नैतिक दबावाला अनिल देशमुख निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई होईल अशी संकेत मिळत आहे. पण ती सर्व कारवाई या 3-4 दिवसात होणार नाही. कारवाई होईल होळीनंतर. जसं आपण सकाळपासून स्पष्ट करतो की होळीनंतर अनिल देशमुखाचा शिमगा होण्याची शक्यता आहे, तर तशीच शक्यता आहे. त्याचमुळे सध्या तरी त्यांना तुर्तास जीवदान मिळालं असं मिलिंद म्हणावं लागेल. त्यांच्यावरती कारवाई होईल अशा प्रकारचे स्पष्ट संकेत अजून मिळत नाहीये, पण त्यांना पूर्णपणे जीवदान मिळालं असं म्हणणं आता तर योग्य नाही. पण तुर्तास त्यांना जीवदान मिळालं. बरं, शेवटचा प्रश्न थोडक्यात, म्हणजे गृहमंत्र्यांवर आरोप केलेत ते माजी पोलीस आयुक्तांनी, पण मग त्यांची चौकशी होत नाही तोपर्यंत गृहमंत्र्यांच्या विरोधात पुरावे मिळणार कसे? परमबीर सिंग यांची तर आधी चौकशी व्हायला लागेल तेव्हा गृहमंत्र्यांच्या विरोधात काही पुरावे मिळतील. बरोबर. ज्या पद्धतीनं मिलिंद आज मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे एक प्रेस रिलीज जारी करून त्यांनी म्हटलं की परमवीर सिंग यांच्या पत्राची आम्ही चौकशी करतोय आणि त्या चौकशीच्या आधारावरती जर आम्हाला परमवीर सिंग यामध्ये दोषी आढळले तर आम्ही त्यांच्यावरती निश्चित कारवाई करू अशा प्रकारचे स्पष्ट संकेत सकाळपासून मिळत आहे. आणि ज्यानंतर परमवीर सिंग यांनी हेही म्हटलंय की हे जे पत्र आहे हे पत्र माझंच आहे. पण असं असताना जर बघितलं आपण
या सगळ्या पार्श्वभूमीवरती जोपर्यंत परमजीत सिंग यांची चौकशी होणार नाही, त्यांच्याकडून पुरावे येणार नाही, ते पत्र जे आलंय 3 पानाचं त्या पत्राच्या आधारावरती स्पष्टपणे कुठली कारवाई होणार नाही, हे स्पष्टपणे एनसीपीच्या नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा तुर्तास तरी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभय मिळाला. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती राज्यातल्या रेकॉर्ड ब्रेक रुग्णसंख्येची. रुग्णसंख्या राज्यातली आज 30,000च्या पार पोहोचले. गेल्या 24 तासात राज्यात 30,535 नव्या रुग्णांची भर पडली, तर दिवसभरात 99 रुग्णांचा कोरोनाशी 2 हात करताना मृत्यू झाला. आणि आज 30,000चा आकडा पार केल्यानंतर राज्यामध्ये ॲक्टिव्ह असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2 लाखांच्या पार पोहोचले. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सागर, मिलिंद, साधारणतः 30,000 इतकी मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या पहिल्यांदाच राज्यामध्ये आढळलेली आहे. कारण की यापूर्वी बरोबर 1 वर्षापूर्वीच 21 मार्चला राज्यामध्ये लॉकडाऊनची घोषणा झाली होती आणि त्यानंतरनं सगळीकडे हळूहळू कोरोनाचा प्रसार वाढत होता. इतक्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा कधी राज्यामध्ये एकाच दिवशी 30,000 रुग्ण सापडले नाही आहेत. आत्ता आज ही घटना आहे की 30,000पेक्षा जास्त रुग्ण सापडलेले आहेत. विशेष म्हणजे रिकव्हरी रेट हा 89% आलेला आहे. यापूर्वी रिकव्हरी रेट साधारणतः 92-93% होता, म्हणजे रिकव्हरी रेट सुद्धा कमी येतोय. मृत्यूचा दर सुद्धा जो आहे तो ॲव्हरेज वाढताना कुठे ना कुठेतरी दिसतोय. यामुळे आज मृत्यू सुद्धा 99 झालेत. ह्याचा अर्थ राज्यामध्ये कुठे ना कुठेतरी रुग्णांमध्ये मृत्यू सुद्धा वाढतोय आणि लागण होण्याचं प्रमाण तर फार मोठ्या प्रमाणात आहे. आता सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे राज्यामध्ये आता 2 लाखापेक्षा जास्त हे रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. अतिशय धोकादायक गोष्ट आहे, कारण की 2 लाख रुग्ण हे अनेक ठिकाणी संपर्कात आलेले आहेत लोकांच्या. कुठे ना कुठेतरी धोका अधिक वाढतो, कारण की असिम्प्टमॅटिक जे रुग्ण आहेत असे लोक इतर लोकांच्या संपर्कात आले असतील आणि कालांतराने ते जर पॉझिटिव्ह सापडले असतील तर कुठे ना कुठेतरी अधिक गंभीर समस्या पुढच्या काही दिवसांमध्ये दिसेल. भलेही आज आता अनेक शहरांमध्ये, नागपूर असेल, आज नांदेडमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी टाळेबंद घोषणा करण्यात आलेली आहे. अनेक ठिकाणी स्वयंस्फूर्तीने सुद्धा लॉकडाऊन पुकारला जातोय वेगवेगळ्या भागांमध्ये. पण असं करूनही राज्यामध्ये रुग्णांची संख्या ही प्रचंड वाढतीये आणि जर असंच राहिलं तर मात्र परिस्थिती अधिक गंभीर होताना दिसेल. मिलिंद. सागर, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. इकडे मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरांमध्ये कोरोनाचा धोका आणखीन वाढला आहे. 3ही शहरांमध्ये 3,000च्या वर रुग्णसंख्या आहे. मुंबईत दिवसभरात 3,779 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली, तर 10 जणांचा मृत्यू झाला. पुण्यात दिवसभरात 2,900 रुग्ण वाढले, तर 28 जणांना आपला जीव गमवावा लागला. तिकडे नागपुरात गेल्या 24 तासात 3,614 रुग्ण नव्यानं नोंदवले गेलेत कोरोनाचे, तर 32 जणांचा मृत्यू झालाय. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सगळ्यांना कळकळीची विनंती, घराबाहेर पडताना मास्क बांधा, हात वारंवार धुवा, अंतराच्या नियमाचं पालन करा. आपण पाहताय महा प्राईम टाईम. अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांसोबतच मृतांचा आकडा सुद्धा वाढतोय. त्यामुळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मृताच्या नातेवाईकांना वाट बघावी लागते. आज तर एकाच वेळेला स्मशानभूमीत 7 मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आले होते. परिणामी काही जणांनी शेवटी उघड्यावरतीच अंत्यसंस्कार केले. जिल्ह्यात 19 दिवसात तब्बल 171 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा सातत्यानं वाढत असल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. तसंच अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची संख्या वाढवावी अशी सुद्धा मागणी सामाजिक कार्यकर्ते करतायत. अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी अमरावती जिल्ह्यात मृत्यूचं प्रमाण मात्र अजूनही वाढत चाललेलं आहे. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत जर बघितलं आपण तर जवळपास 1 तारखेपासून या महिन्यात 19 तारखेपर्यंत 171 कोरोनाने मृत्यू पावलेल्या शवांवर हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेला आहे. मात्र अमरावती जिल्ह्यात ही सातत्याने ही जी मृतकांची संख्या वाढत चाललेली आहे.
त्यामुळे मृत्यूनंतरही कोरोनाबाधित जो मृतदेह आहे या मृतदेहाला अंत्यसंस्कारासाठी वाट पाहावी लागते अशी अवस्था अमरावतीच्या स्मशानभूमीत झालेली आहे। अमरावतीच्या हिंदू स्मशानभूमीत गॅस दाहिनीवर प्रामुख्याने कोरोनाने मृत्यू पावलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात। सगळ्यात जास्त अंत्यसंस्कार जे आहे 1 मार्च रोजी 20 मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले। आजही जेव्हा 7 डेड बॉडीज हिंदू स्मशानभूमीच्या गॅस शवदाहिनीवर आल्या होत्या त्यावेळी मात्र एकाच वेळी या 7 डेड बॉडीज आल्यामुळं नातेवाईकांना प्रचंड वाट पाहावी लागली। शेवटी 3 मृतदेहावर हिंदू स्मशानभूमीच्या आवारात असलेल्या परिसरातच उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। एकूणच अमरावती शहरात केवळ हिंदू स्मशानभूमीत 2च गॅस दाहिनी आहे आणि 2च गॅस दाहिनी असल्यामुळे एकाच वेळी जर अनेक प्रेत जर आले तर त्या ठिकाणी मोठी तारांबळ उडते आणि मृतदेहालाही वाट पाहावी लागते अशी अवस्था आहे। त्यामुळे आता गॅस दाहिनीची संख्या वाढवावी अशी मागणी जी आहे ते सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे। पुढे सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। इकडे मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात कोरोनाचं थैमान थांबत नाहीये। दररोज मोठ्या संख्येनं रुग्ण सापडत आहेत, त्यामुळे आता शासकीय यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आहे। मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच असून गेल्या 24 तासात नाशिकच्या ग्रामीण भागात तब्बल 1648 नवे रुग्णांची भर पडली आहे, तर एकट्या मालेगावात देखील 348 नवे रुग्ण आढळून आले आहे। त्याच्यामुळे आता प्रशासनाची चिंता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आला असून सुट्टीवर गेलेले मालेगावचे आयुक्त त्र्यंबक कासर हे तातडीने रुजू झाले आणि त्यांनी आता उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली आहे। मालेगावात वाढती रुग्णांची संख्या पाहता इथे एकच कोविड सेंटर आहे आणि तो हाऊसफुल झालेला आहे। त्याच्यामुळे आता दुसऱ्या कोविड सेंटर सुरू करण्याची तयारी करण्यात आलेली आहे। एका कॉलेजचे तर अक्षरशः कुलूप तोडून तो कॉलेज ताब्यात घेऊन तिथे आता कोविड सेंटर सुरू केलं जात आहे। ग्रामीण भागातले विचार केला तर मनमाड, मालेगाव, येवला, चांदवड, देवळा या भागात देखील कोरोनाने थैमान घातलेले आहे। इथेही रोज नवे रुग्ण आढळून येत आहे। त्याच्यामुळे आता इथेही कडक उपाय करण्याची गरज आहे। एकीकडे कोरोना वाढत असताना दुसरीकडे मात्र नागरिक अद्यापही कोरोनाची भीती बाळगत नाही आहे। अनेक नागरिक मास्क वापरत नाही आहे, सोशल डिस्टन्सचं पालन करत नाही आहे। त्याच्यामुळे अशा नागरिकांवर आता कडक कारवाई करण्याची गरज आहे, अन्यथा कोरोना हा आटोक्याच्या बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। बाबू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव। इकडे धुळे शहरामध्ये कोरोनानं कहर केला असून आता ग्रामीण भागात सुद्धा कोरोना झपाट्यानं पसरतोय। जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ही 21,000च्या पुढे पोहोचली। जिल्ह्यामध्ये 552 गावांपैकी 273 गावांमध्ये कोरोनानं शिरकाव केला असून सध्या 3000 ॲक्टिव्ह रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत। धुळे जिल्ह्यातला कोरोनाचा जो संसर्ग आहे तो थांबायचं नाव घेत नाही, कारण की जिल्ह्यामध्ये आता कोरोनाने 21,000चा टप्पा ओलांडलेला आहे। जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या आहे ती आता 21,211 इथपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे गेल्या 48 तासात 2 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतलेला आहे। जिल्ह्यामध्ये दररोज कोरोना रुग्णांची जी संख्या आहे ती वाढताना दिसते। यात प्रामुख्याने धुळे शहर जे जिल्ह्यातलं सर्वात मोठं कोरोनाचं हॉटस्पॉट आहे आणि याच हॉटस्पॉटमधल्या प्रत्येक कॉलनी परिसरामध्ये आता कोरोनाचे रुग्ण आढळून येतात। त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातली जी आरोग्य यंत्रणा आहे यांची देखील आता चिंता वाढली, त्यांच्यावरचा ताण वाढलाय, कारण की दररोज 100हून अधिक जे रुग्ण आहेत एकट्या धुळे शहरातील असतात। एकूणच जर पाहिलं तर सध्या स्थितीमध्ये धुळे जिल्ह्यात जे काही 3300 एकूण कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत यापैकी 53% जी रुग्णसंख्या आहे ती एकट्या धुळे शहरातील आहे। आणि दुसरीकडे महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागात देखील आता कोरोना दररोज वाढतोय। धुळे जिल्ह्यामध्ये जे काही 552 एकूण जी सर्वसामान्य गावं आहेत या 552 गावांपैकी 273 गावांमध्ये आता कोरोनाने शिरकाव केलेला आहे। या ठिकाणी देखील आता कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत। यात प्रामुख्याने शिरपूर तालुका असेल, शिंदखेडा असेल, त्याचबरोबर साक्री तालुका असेल, या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण वाढत आहेत। आणि एकूणच जर पाहिलं तर शिंदखेडा तालुक्यातलं निमगुड जे गाव आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांमध्ये ज्या ठिकाणी संख्या आहे ती आढळून येते। त्यामुळे कुठे ना कुठे आता प्रशासनाने संपूर्ण गावातल्या प्रत्येक कुटुंबाचं या ठिकाणी जे सर्वेक्षण आहे ते करण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येतात त्या सगळ्या गावांमधल्या प्रत्येक कुटुंबाचं सर्वेक्षण करून वेळीच जे कोरोनाचे लक्षणं ज्या रुग्णांमध्ये आढळून येतात त्यांना शोधून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत।
त्याचबरोबर आता प्रशासनाने लग्न सोहळे असतील किंवा इतर जे कार्यक्रम आहेत त्या ठिकाणचे जे निर्बंध आहेत ते अधिकच कडक केलेत. महत्त्वाचं म्हणजे आता नागरिकांनी घाबरून न जाता आणि महत्त्वाचं म्हणजे अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करणं अत्यंत गरजेचं आहे. तरच कुठेतरी आपण कोरोनाचा जो वाढता प्रादुर्भाव आहे तो वेळीच रोखू शकणार आहोत. दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे. इकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यानं प्रशासनाची चिंताही वाढली. कोरोना रुग्णांचा आकडा 30,000च्या पार गेला. आतापर्यंत 232 रुग्णांचा मृत्यू झालाय. असं असलं तरी नागरिक मात्र नियमांचं पालन करताना दिसत नाही. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे यांनी. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आजही 802 एवढे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत, परंतु बुलढाणेकर अजूनही कोरोनाला गंभीर घेताना दिसत नाही आहेत. आपण माझ्या मागे या ठिकाणी चित्र बघू शकतो की हे बुलढाणा जिल्ह्याचं चित्र आहे आणि नागरिक सर्रासपणे या ठिकाणी घराच्या बाहेर पडलेले आहेत. कोरोना दिवसेंदिवस आपलं डोकं वर काढत असताना देखील या ठिकाणी नागरिक त्या कोरोनाला गंभीर घेताना दिसत नाही आहेत. 802 एवढे 24 तासामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, तर आतापर्यंत 232 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जर का आपण कोरोनाचा आकडा आतापर्यंतचा बघितला तर 30,000चा टप्पा कोरोनाने बुलढाणा जिल्ह्यामध्ये पार केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढत असताना देखील या ठिकाणी अजूनही बुलढाणेकर या ठिकाणी या कोरोनाला गंभीर घेताना दिसत नाही. ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक जे आहेत ते घराबाहेर पडत आहेत. अशाच प्रकारे जर का बुलढाणेकर घराबाहेर पडत राहिले तर कोरोनाचा जो हॉटस्पॉट आहे तो बुलढाणा जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. अमरावती, अकोला आणि बारामतीमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. अमरावतीमध्ये तर चक्क गारांचा पाऊस झाला. मोठ्या प्रमाणात गारांचा थर जमा झाल्यानं काही काळ लोकांना काश्मीरातच असल्यासारखं वाटू लागलं. तिकडे कोल्हापुरातही तुफान पाऊस झाला. गडहिंग्लज आणि अन्य काही तालुक्यांमध्ये पावसानं झोडपून काढलं. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. इकडे बारामतीत सुद्धा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. राज्यात गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पावसाचा तडाखा राज्याला बसतोय. मध्य महाराष्ट्रात पावसाचा आजही अंदाज वर्तवण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पुढच्या काही तासात पाऊस पडेल अशी शक्यता आहे. 23 मार्चपर्यंत राज्यात असा अवकाळी पाऊस पडणार आहे. नाशिक आणि पुण्यात अवकाळीचा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि हवामान विभागानं या संदर्भातला अलर्ट सुद्धा जारी केला आहे. सोबत या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.